जोडी कधी पळवली नव्हती. आम्ही 1 वर्षापासून वेटिंग होतो या बैलाचं, म्हणजे पळायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि ती 1 नंबरात पूर्ण झाली. पंडित शेठ फडके जे आपल्यामध्ये नाहीत त्यांनी किती लाखाची मागणी केली होती? म्हणजे 1 कोटी रुपयाला मागितला. 1 कोटी मागितला. बैल हा पळणारा बैल हा कधी थांबत नसतो कुठलाच, एक त्याचा वेळ यायला लागतो. नमस्कार दादा. नमस्ते दादा तुमचं नाव सांगा ना. माझं नाव विकास प्रल्हाद गाडगे. दादा आज हिंदकेसरी मैदान आणि हिंदकेसरी मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी रायफल आणि मथुर, काय सांगा? जोडी कधी पळवली नव्हती. आम्ही 1 वर्षापासून वेटिंग होतो या बैलाचं, म्हणजे पळायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि ती 1 नंबरात पूर्ण झाली. 1 नंबर पूर्ण. कसं वाटतं दादा आजचा आनंद? कारण की आजचा आनंद जगापेक्षा म्हणजे दररोजपेक्षा जरा वेगळा आहे, कारण हिंदकेसरी मैदान होतं आणि 1 वर्ष वेटिंगला बैल आपण पहिल्याला ठेवून सुद्धा आज आपण 1 नंबर करून दाखवतो. 1 नंबर करून दाखवला. काय सांगाल ते? लांबच्या पल्ल्याचीच गाडी आहे. लांबच्या पल्ल्याची गाडी. 900,000 फूट पल्ला असला की गाडी मरत नाही कोणाला. म्हणजे आजचा जो पल्ला होता तो तुमच्या आवडीचा पल्ला होता? आवडीचा पल्ला होता, बैलाच्या आवडीचा पल्ला होता. कसं काय? आणि आज घरातून निघून आले आणि मथुर सोबत होता, तर काय म्हणजे काय अपेक्षा काय घेऊन? अपेक्षा गुलालाची होतीच, कारण दोन्ही बैल पब्लिकची बेताड होती, त्यामुळे अडचणीचा विषय काय नव्हता. दादा असं तुम्ही सांगितलं की 1 वर्ष बसून नाही करत, पण दादा मध्ये रायफलचा बॅट पॅच आला होता, म्हणजे मैदानामध्ये येत नव्हता. काही लोकांनी म्हणजे संपल्याचे बोलले होते की परत रायफल दिसणार नाही मैदानात, आणि त्याच जोमात आणि त्याच जोशात आज रायफलने 1 नंबर केला. काय सांगाल? अडचणीचा विषय काहीच नाही. बैल हा पळणारा बैल हा कधी थांबत नसतो कुठलाच, एक त्याचा वेळ यायला लागतो. दादा त्या अडचणी काळात कशी काय रायफलची हे घेतली? रायफलची काळजी कायमच घेतो, म्हणजे रायफल कसं आहे घरचा मेंबर असल्यासारखा, त्यामुळे त्याची काळजी कायमच घेतो. अजून काय सांगायचं रायफल बद्दल? काय नाही, रायफलनं भरपूर काय दिलं, म्हणजे जेवढं महाराष्ट्रभर जगभर नाव प्रसिद्ध झालेलं केलं. दादा आता याचा पुढचं नियोजन कसं काय असतं? आता पुशेगावलाच पळणार डायरेक्ट. पुशेगावलाच पळणार का? आता किती दिवसात बैल करता? बैल काढतो तसा 2-3 दिवसातच, पण मैदान बघून बैल काढतो. ना तुम्हाला कोणत्या सेमीला पळताना आवडला की गटाला की फायनलला? तिन्ही पण फेर गाडीच पळली, गाडी विषयच नव्हता, काय अडचणच नव्हती. दादा रायफलला विक्रमी मागणी सुद्धा केली होती, पण तुम्ही तो बैल म्हणजे विकायचा निर्णय घेतला, त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे घरादाराचं प्रेम बैलावर असल्यामुळे विकायचा निर्णय मागे घेतला आम्ही. दादा पंडित शेठ फडके जे आपल्यामध्ये नाहीत त्यांनी किती लाखाची मागणी केली होती? म्हणजे 1 कोटी रुपयाला मागितला. 1 कोटी मागितला. पण दादा कधी असं विचार आला की 1 कोटीला मागतात आपला म्हणजे संसार जाऊ शकतो बैल विकला तर? नाही, पण घरादाराचं पूर्ण लक्ष त्याच्यावर असल्यामुळं की नाही ती शक्य झालं. मी असं ऐकलं होतं की म्हणजे जवळजवळ 80% व्यवहार झाला सुद्धा होता, तर नक्की अचानक मागे घ्यायचा काय निर्णय घेतला? नाही, ते घरादाराच्या पुढे शेवटी कोण कोणाच्या पुढे जाऊ शकत नाही. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा ना. ड्रायव्हर मागे. दादा आज मथुर आणि रायफलच्या गाडीवरती बसले, तर काय कसं आता काय स्पीड कसा होता? गाडी भरपूर पळाली, दोन्ही पण बैल चांगलीच पळाली. तर प्रामुख्याने तुम्ही रायफलच्याच गाडीवरती बसता का? हो, बऱ्यापैकी म्हणजे जास्त गाड्या नाही. रायफलची एक असती, त्या बबलू दादाच्या हरण्याची गाडी असते, 1-2 गाड्या आहेत आणि आमचा वजीर 3 गाड्या हाणतो. आज बबुलाची गाडी पण फायनल होती. हो, 3 गाड्या. मग नक्की कोणाच्या गाडीवरती बसायला निर्णय घेतला? त्या गाडीचं ते कबालीवाल्यांचा त्यांचा फिक्स ड्रायव्हर आहे, गाडी त्यानं हाणली आणि मी पण ही गाडी धरलेली, मग मी पण नाही जास्त हाणल्या गाड्या, एवढी एकच हाणली. दादा कसं आहे आजचं स्पीड? आजच्या स्पीडवर काय सांगाल? गाडी गट मापात पळाली, परत 2 फेर बैलांनी ले काढली. 4-5 उड्या कुठल्या पण बैलाला म्हणजे असा निकाल दिसला की जास्तच पळतो. हा का? दादा काय सांगा रायफलचं वैशिष्ट्य काय सांगाल? रायफल वैशिष्ट्य काय, त्यानं चांगलंच आतापर्यंत म्हणजे प्रत्येक मैदानात मोठ्या मैदानात त्याचं नाव आहेच, आणि आज पण त्याने 1 नंबर केला. आज 1 नंबर केला, हिंदकेसरी झाला, आणि तुम्हाला सुद्धा आज हिंदकेसरीचा मान भेटला, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे खुश आहे आज मी, म्हणजे सगळ्या मैदानात राहिले. हिंदकेसरीची जेवढी मैदान, माळशिरस असू द्या, कोरेगाव, पुशेगाव, सगळ्या मैदानात राहिले. फक्त ही मला दत्त जयंतीचं ओळखीचं मैदान आजपर्यंत गावलं नव्हतं, ते आज भेटलं. मग आज भेटला, आजचा आनंद काय सांगाल? आज भरपूर खुश आहे. भरपूर खुश का? ठीक आहे, धन्यवाद दादा.